अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे शाखेचा मोठा हातोडा. कोपरगावात 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव तालुक्यातील रवांदा येथे अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना रंगेहात पकडलं असून त्यांच्याकडून तब्बल 12,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाशिक जिल्ह्यातील मुखेड येथील पंढरी आहेर हा त्याच्या डंपरमधून बेकायदेशीरपणे वाळू चोरून वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने रवंदा ते टाकळी रोडवर सापळा रचला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एक टाटा डंपर आणि मोटारसायकल अडवून विक्रम बाजीराव आहेर आणि पंढरी महसू आहेर या 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20,000 रुपयांची 2 ब्रास वाळू, 12 लाखाचा डंपर आणि 60,000ची मोटारसायकल असा एकूण 12,80,000चा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दीपक मेडे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.